नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या सगळीकडे चर्चेचे दोन विषय आहेत, म्हणजे 29 मार्चला होणारी षडग्रह युती आणि शनीचा राशी बदल. या दोन्ही विषयांवरचे खूप व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ ऐकून लोकांच्या मनात खूप भीती निर्माण झालेली असते. ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळे भीतीचा झालेला असतो. मला असं नाही म्हणायचंय की अशा प्रकारची षडग्रही युती किंवा राशी बदल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहांचे योग याच्यामुळे प्रत्येक वेळी चांगलंच घडतं. या घटनांचे, या ग्रहस्थितीचे वाईट परिणामही होतातच. पण त्याच्यामुळे झालंय काय की ज्योतिषशास्त्राकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एक भीतीचा झालेला आहे. परंतु या शास्त्राकडे थोडं लॉजिकली, पॉझिटिव्हली सुद्धा पहा. बघा, आपल्या आयुष्यात सुद्धा एकाच वेळी काही चांगल्या घटना घडतात तर काही चुकीच्या घटना सुद्धा घडतात. तसं या प्रत्येक ग्रहस्थितींचे जसे वाईट परिणाम होतात तसं काही चांगले सुद्धा परिणाम होतात. या षडग्रही युतीचे जनमानसावर किंवा राजकारणावर किंवा वातावरणावर, पॉलिटिक्सवर देशभरात प्रतिसाद उमटणार आहेतच. ते बऱ्याच प्रमाणात वाईटही आहेत आणि चांगलेही आहेत. पण आपण सर्वसामान्य म्हणजे 12 राशी लग्नांची लोक यांच्यासाठी या षडग्रह युतीचा काय फायदा होणार आहे हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला पाहिजे आणि या पॉझिटिव्ह दृष्टिकोनाला काहीतरी लॉजिक सुद्धा असलं पाहिजे. तर मीन राशीत हे जे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत, या युतीचा आपण संधी म्हणून कसा उपयोग करून घ्यायचा हे आज आपण पाहणार आहोत. आणि ती संधी का किंवा याला काही पॉझिटिव्ह एस्पेक्ट सुद्धा आहे तो का, याबद्दल आपण आधी चर्चा करू. रवी, चंद्र, बुध, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून हे सगळे ग्रह मीन या राशीत एकत्रित येणार आहेत. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ग्रहांचं बलाबल पाहतो आणि त्या बलानुसार ग्रह आपल्याला फळ देतात. आता या सगळ्या ग्रहांपैकी सगळ्यात जास्त फळ देणारे ग्रह कोणते आहेत तर ते राहू आणि शुक्र. असं का? पहा, आपण रवीला मध्यवर्ती मानतो. रवीकडे सगळ्यात जास्त ऊर्जा आहे, तो अतिशय प्रकाशमान आहे आणि या रवीजवळ जे ग्रह येतात ते अस्तंगत होतात, म्हणजे त्यांना आपलं फळ द्यायला तितकी क्षमता राहत नाही. मग यावेळेस बुध, शुक्र आणि शनी हे तिन्ही ग्रह अस्तंगत आहेत, म्हणजे या ग्रहांना बळ नाहीये. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहाल तर या दिवशी ग्रहण आहे आणि हे ग्रहण राहूमुळे होणार आहे. राहूने सूर्याला, चंद्राला गिळून टाकलेलं आहे, म्हणजे यांची सुद्धा शक्ती कमी झालेली आहे. म्हणजे काय, या सगळ्यात बलवान ग्रह कुठला आहे तर राहू. आणि त्याच्यानंतर अजून एक बलवान ग्रह आहे, तो म्हणजे शुक्र. तो का? तो अस्तंगत आहे ना, तरी पण तो बलवान का आहे तर पहा की ही जी युती आहे ही मीन राशीत होती. मग शुक्राचं बल पाहताना आपण पाहू की मग गुरु कुठे आहे तर गुरु शुक्राच्या राशीत आहे आणि शुक्र गुरुच्या राशीत आहे. आणि हा शुक्र उच्चीचा म्हणजे मीन राशीतला आहे आणि त्यामुळे साहजिकच शुक्राला सुद्धा बळ प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्याचमुळे जे फळ देणारे ग्रह आहेत ते आहेत सर्वप्रथम राहू आणि त्याच्यानंतर शुक्र. आता राहू उच्चीच्या शुक्राबरोबर आहे, त्याच्यामुळे तो चांगली फळं देणार आहे. अर्थात तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती म्हणजे तुमच्या कुंडलीचा राहू सुद्धा यावेळी चांगला असायला हवा.
तर आता प्रत्येक लग्न राशींना या षडग्रही युतीचं पॉझिटिव्ह फळ काय मिळणार आहे आणि या संबंधी आपल्याला उपासना काय करायची आहे ते आता आपण पाहूया. सुरुवात करूया मेष लग्नापासून. मेष लग्नाच्या व्ययस्थानी म्हणजे 12व्या स्थानी ही युती होत आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं की राहू आणि शुक्र हे दोन निर्णायक ग्रह जे आपल्याला फळ देणार आहेत. ही युती 12व्या स्थानी म्हणजे मोक्ष स्थानी होत आहे. म्हणजे अर्थातच या काळात तुमची आध्यात्मिक प्रगती खूप चांगली होणार आहे. या युतीचा तुम्हाला फायदा काय होतील तर जे तुमचे अनावश्यक खर्च आहेत, सध्या तुम्ही खूप खर्च करताय, तर हे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळता येतील. याबरोबर जर तुम्हाला काही कारणासाठी परदेशी जायचं असेल आणि त्याच्यात काही अडथळे येत असतील तर ही युती ते अडथळे पार करून जायला तुम्हाला मदत करेल. तर या गोष्टीचा नक्की फायदा करून घ्या. सध्या तुमच्या लक्षात येत आहे का की तुमची झोप थोडीशी डिस्टर्ब झालेली आहे. काही ना काही एन्झायटी आहे, कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्हाला शांत झोप लागत नाहीये. तर मग हे कशामुळे होतंय तर ते या युतीमुळे होतंय. कारण तिथे राहू आहे आणि राहू भ्रम निर्माण करतो. पण काळजी करू नका, हे थोडं दिवसासाठीचं आहे. त्याच्यामुळे अध्यात्म मार्गाकडे वळा, तुम्हाला शांत झोप लागेल. आता या सगळ्या ग्रहांची दृष्टी कुठल्या स्थानावर आहे तर 6ठ स्थानावर आहे, ज्याच्यावरून रोग, ऋण आणि रिपू म्हणजे आपले शत्रू पाहतात. उच्चीच्या शुक्राची सुद्धा 6ठ स्थानावर दृष्टी आहे. त्याचबरोबर वृषभ राशीतला गुरु आणि मिथुनेतला मंगळ या दोन्ही ग्रहांची सुद्धा 6ठ स्थानावर दृष्टी आहे. म्हणजे जवळजवळ सगळ्या ग्रहांची दृष्टी या 6ठ स्थानावर आहे. त्यामुळे या स्थानासंबंधी जे काही हिडन चॅलेंजेस तुम्ही फेस करताय ते आता कमी व्हायला मदत होईल. म्हणजे हे चॅलेंजेस पार करताना तुम्ही खंबीर राहाल, तुम्ही धीराने तोंड द्याल आणि त्याच्यातून योग्य मार्ग काढून त्याच्यातून पुढे जाल. तुमच्या 6ठ स्थानात केतू आहे. अर्थातच या केतूवरती या सगळ्या ग्रहांची दृष्टी आहे. त्यामुळे एक प्रकारचं आध्यात्मिक परिवर्तन तुमच्यामध्ये होईल किंवा कदाचित तुम्हाला अशा प्रकारची दृष्टी मिळेल की जी तुम्हाला जीवनाच्या सत्याच्या वास्तवाजवळ घेऊन जाईल. एकंदरीत तुम्हाला अध्यात्म मार्गात खूप काही करता येईल. मात्र मंगळाची 6ठावर दृष्टी आहे, केतू 6ठात आहे, त्याच्यामुळे ह्याचं काहीतरी निगेटिव्ह फळ सुद्धा मिळणार आहे ना. तर ते काय मिळू शकतं तर अचानक भाजणं, कापणं यासारख्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची घाईघाई करायची नाहीये. शांतपणे काम करा. किंवा क्वचित एखादा अचानक रोग उद्भवू शकतो. असं झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकंदरीत काय, मेष लग्नाच्या लोकांसाठी ही युती म्हणजे आध्यात्मिक पातळीवर प्रगती करण्याची संधी आहे. या ग्रहण काळात किंवा त्याच्यानंतरही तुम्ही सगळ्यांनी दुर्गा मातेची पूजा करायची आहे. असं का तर राहू दुर्गा देवीचा परमभक्त आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्यानंतर सुद्धा तुम्ही सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा श्री दुर्गा देवीच्या मंत्राची माळ करायची. ओम दुम दुर्गायै नमः या मंत्राची माळ केली तरी चालेल. प्रत्येक वेळी सगळ्या राशीच्या लोकांना हा प्रश्न पडतो की हे सगळं सगळ्यांच्या बाबतीत असंच होईल का. तर पहा तुमच्या कुंडलीतली ग्रहस्थिती, आता तुमच्या कुंडलीत राहू कशा प्रकारचा आहे किंवा तुमची महादशा अंतर्दशा काय चालू आहे त्याच्याप्रमाणे फळामध्ये कमतरता किंवा कमी अधिक फळं मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तुम्हाला नक्कीच पर्सनल कन्सल्टेशन करायचं आहे. कोणत्याही चांगल्या ज्योतिषाला तुम्ही कुंडली दाखवून मार्गदर्शन घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. वळूया
वृषभ लग्नाकडे. वृषभ लग्नाच्या लाभस्थानामध्ये ही युती होणार आहे. सगळे ग्रह 11व्या स्थानामध्ये आहेत आणि त्यांची पंचम स्थानावरती पूर्ण दृष्टी आहे. त्याचवेळी मंगळ आणि गुरुची सुद्धा पंचम स्थानावरती दृष्टी आहे. पंचम स्थान शिक्षणाचं, विद्येचं, रोमांसचं, स्पेक्युलेटिव्ह इन्कमचं स्थान आहे. अर्थात तुमच्या कुंडलीत राहू चांगला असेल तर तुम्हाला स्पेक्युलेटिव्ह इन्कम मधून चांगला लाभ होईल. पण लक्षात ठेवा, राहू भ्रम आहे. तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये किंवा जास्त हाव, ग्रीड सुद्धा ठेवायची नाहीये. म्हणजे मग या ग्रहस्थितीचा तुम्हाला चांगला उपयोग करून घेता येईल. वृषभ लग्नाचा लग्नेश शुक्र आहे आणि तो उच्चीचा लाभात आहे आणि तो फळ देण्यास समर्थ आहे. त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाभ होणारच आहेत. हा जो राहू आहे हा शुक्रासोबत काम करणार आहे आणि शुक्र लग्नेश आहे, त्यामुळे तो तुम्हाला शक्यतो वाईट विचार करायला देणार नाही. पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे. गुरु संततीचा कारक आहे. त्याच्यावर गुरुची सुद्धा पंचम स्थानावर दृष्टी आहे आणि या सगळ्या ग्रहांची सुद्धा पंचम स्थानावर दृष्टी आहे. तुमच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती अनुकूल असेल आणि तुम्हाला संततीची इच्छा असेल तर या काळामध्ये तुम्ही संततीचा विचार करू शकता आणि त्याच्यासाठी प्रयत्न करू शकता. लग्नेश शुक्र आणि लाभेश गुरु यांचा अन्योन्य योग आहे. त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला स्पेक्युलेटिव्ह मधून पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपलं डोकं चालवून इन्व्हेस्टमेंट करा आणि हाव न धरता चांगले पैसे कमवा. लाभस्थानातून आपण आपले मित्र, सोशल सर्कल बघतो. ह्याच्यावर सुद्धा मोठा इम्पॅक्ट होणार आहे. मूळ कुंडलीतली चांगली स्थिती असेल तर याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल. अनेक ओळखी होतील आणि त्यातून नवीन नवीन उत्पन्नाचे मार्ग तुम्हाला मिळतील. वृषभ लग्नाला बुध, शुक्र, शनी हे योगकारक ग्रह आहेत आणि ते सगळे लाभस्थानात एकत्र आहेत आणि ते पंचमाला पाहत आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने उत्तम काळ आहे. तुम्हाला ज्या काही प्रकारचं शिक्षण घ्यायचंय त्याच्यासाठी लगेच सुरुवात करा. तुम्हाला एखादा स्टार्टअप करायचा असेल तर तो स्टार्टअपही तुम्ही चालू करू शकता. या ग्रहस्थितीमुळे तुम्हाला या काळामध्ये तुमचे खरे मित्र कोण आणि नुसते मित्र कोण म्हणजे हाय हॅलो वाले हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजेच तुमच्या सोबत कोण राहणार आहे आणि तुम्हाला सोडून कोण जाणार आहे, अर्थात भविष्यात, हे तुम्हाला कळेल आणि त्याच्यानुसार तुम्ही वागायचं आहे. आता मी हे जे सगळं सांगितलं की तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे काही फक्त स्पेक्युलेटिव्ह इन्कम मधून नाही ना. तुम्हाला स्टार्टअप चालू करायचा आहे, तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा आहे, पण त्याच्यासाठी अत्यंत मेहनत करणं आवश्यक आहे. आळशीपणा करून चालणार नाही. नुसतं पैसे मिळणार आहे तसं होत नाही, तर उठून कामाला लागा. मेहनतीशिवाय कोणतंही फळ मिळत नाही. मंगळाची उच्चीच्या राशीवर म्हणजे नवम स्थानातील मकर राशीवरती दृष्टी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फोकस्ड राहणं अत्यंत महत्वाचं आहे. नुसतं पैसे मिळतील असं ऐकून छान वाटून घेऊ नका, तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गोलवर फोकस्ड राहायचंय आणि मेहनत करायची. मित्र कोण, शत्रू कोण हे ओळखायचंय. थोडक्यात एक्स्ट्रोवर्ट राहा, मागे राहू नका. ही तुम्हाला सिद्ध करण्याची वेळ आहे, हे लक्षात घ्या आणि कामाला लागा. वृषभ राशीच्या लोकांनी सुद्धा एखादा दुर्गादेवीचा मंत्र, त्याची माळ करायची आहे ग्रहणाच्या दिवशी, त्यानंतर सुद्धा किंवा जमेल तसा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. वळूया मिथुन लग्नाकडे. मिथुन लग्नाच्या दशम स्थानामध्ये ही युती होणार आहे. दशम स्थान कर्माचं स्थान आहे. सध्या तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी खूप त्रास भोगताय किंवा तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय किंवा तुम्ही खूप कष्ट करताय, खूप मेहनत घेताय, पण त्याचं फळच तुम्हाला मिळत नाहीये. तर आता ते फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. योगकारक म्हणजे पंचमेश शुक्र
भाग्य शनी बरोबर दशमामध्ये आहे. तुमच्या कष्टाचं आता चीज होईल. तुमच्या करिअरमध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन होईल. आतापर्यंत करिअरमध्ये तुम्ही जे जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्याचं रेकग्निशन तुम्हाला मिळायला पाहिजे. जे अजूनपर्यंत मिळालं नाहीये ते आता तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर हार्ट रिलेटेड काही त्रास असेल किंवा लंग्स रिलेटेड काही त्रास असेल तर तो आता कमी व्हायला मदत होईल. कारण या सगळ्या ग्रहांची चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे, जिथून आपण आपलं हार्ट बघतो. जर तुम्हाला रक्तासंबंधी काही आजार असेल तर तो सुद्धा आता बरा व्हायला लागेल. मात्र यासाठी तुमच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती तसेच तुमची दशा अंतर्दशा कोणती चालू आहे त्याप्रमाणे हे फळ तुम्हाला मिळेल. आता चतुर्थ स्थान सुखस्थान आहे, तुमच्या घराचं स्थान आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरातील वातावरण एकदम बदलून जाईल. तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. दशम स्थानातील ग्रहांची युती आहे, त्यामुळे तुमच्या नोकरीतील तुमची प्रोफाईल जर तुम्हाला बदलायची असेल किंवा तुम्हाला नवीन नोकरी घ्यायची असेल, तुमची दशा अंतर्दशा जर चांगली चालू असेल तर तुम्ही नक्की नोकरी बदलू शकता किंवा तुमची प्रोफाईल सुद्धा चेंज करू शकता. असंही होईल की नोकरीत तुमच्याकडून काही चुका होत आहेत पण त्या तुमच्या लक्षात नाही येत आहेत किंवा त्या चुका आता लक्षात आल्या तर त्या चुका सुद्धा सुधारण्याची संधी आता तुम्हाला आहे. तर त्या चुका सुधारून टाका. मात्र काही लोकांना अजून नोकरीच नाही मिळालेली आहे, बेरोजगार आहेत, तर त्यांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. एक लक्षात घ्या, जसं मी मगाशी सांगितलं की सुखस्थानावर दृष्टी असल्यामुळे घरातल्या सदस्यांची मदत किंवा घरातील सदस्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. मात्र त्यावेळी हेही पाहायचं की पापग्रहांची दृष्टी आहे त्याच्यावरती. त्यामुळे जसं सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे कदाचित तुम्हाला घरापासून दूर सुद्धा जावं लागेल. अर्थात तुमच्या नोकरीच्या निमित्ताने असेल पण थोडं घरापासून दूर जावं लागण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. मग याच्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या घरातल्यांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे, मग या संधीचा लाभ घ्या. मी पुन्हा एकदा सांगते, तुमच्या कुंडलीत राहू त्रासदायक नसेल तर ही पॉझिटिव्ह फळं तुम्हाला जास्त तीव्रतेने मिळतील किंवा तुमची दशा अंतर्दशा त्याच्याप्रमाणे चालू असायला हवी. त्याप्रमाणे कुंडली मार्गदर्शन घेऊन तुम्ही एखादा विचार करायचा आहे. जर तुम्हाला नोकरी वगैरे बदलायची तर अवश्य ज्योतिषाचा सल्ला घ्या. मिथुन राशीच्या लोकांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा ओम दुम दुर्गायै नमः या मंत्राची माळ करायची आहे. वळूया कर्क लग्नाकडे. कर्क लग्नाच्या नवम स्थानामध्ये हे सगळे ग्रह एकत्र येणार आहेत. हे धर्माचं स्थान आहे, तुमच्या संचिताचं स्थान आहे. याला भाग्यस्थान म्हणतात. त्याच्यामुळे या काळामध्ये तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. चतुर्थेश शुक्र आहे आणि तो भाग्यस्थानात उच्चीच आहे. हे इनर पीसचं स्थान आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही चांगल्या घटना घडतील ज्याच्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. नवम स्थान हे उच्च शिक्षणाचं सुद्धा स्थान आहे. जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा कोणतीही गोष्ट शिकायची असेल, अगदी धार्मिक सुद्धा, कारण हे धर्माचं स्थान आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं शिक्षण तुम्ही या काळामध्ये चालू करू शकता. तुम्हाला उत्तम यश मिळेल. त्याचप्रमाणे अध्यात्माकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन होईल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला गुरु वेगवेगळ्या कारणासाठी लागतात, तर तुम्हाला या काळात एखादा चांगला गुरु किंवा एखादा चांगला मेंटॉर मिळेल. तर त्या दृष्टीने तुम्ही नक्की प्रयत्न करा. तुम्हाला या काळात एखादा प्रवास करायचा असेल तर उगाचच तुम्हाला चिंता लागून राहील, कारण हे प्रवासाचं स्थान आहे आणि या सगळ्यांची दृष्टी तृतीय स्थानावर आहे, जिथूनही आपण छोटे प्रवास पाहतो. किंवा प्रवासात गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यामध्ये सुद्धा तुम्हाला संकोच वाटेल किंवा भीती वाटेल, तर घाबरून जाऊ नका. एक्स्ट्रोव्हर्ट व्हा. आपण कोणतंही चुकीचं काम करत नाही आहोत, चुकीचं बोलत नाही आहोत, त्याच्यामुळे काहीही वाईट घडणार नाही.
बरेच जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, तर त्याची सुद्धा भीती वाटेल. तर तुम्ही जर चांगल्या पोस्ट करत असाल, ज्याच्यावर बॅन आहे अशा राजकारणाविषयी पोस्ट किंवा ज्याने धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा पोस्ट तुम्ही करू नका. या काळात सगळ्या राशींप्रमाणेच तुम्हालाही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ग्रहण काळामध्ये दुर्गा देवीचं नामस्मरण, कोणत्याही प्रकारचा देवीचा जप तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीमुळे तुम्हाला एखादा त्रास होत असेल किंवा काही अडचणींना तोंड द्यावं लागत असेल तर त्यासाठी या मंत्राने किंवा या पाठामुळे तुम्हाला संरक्षण मिळेल. नवम स्थानात युती असल्यामुळे तुम्ही अवश्य धार्मिक स्थळांना भेट द्या, तीर्थयात्रा करा. अर्थातच त्याच्यामुळे तुम्हाला मनःशांती लाभेल. आणि या काळात आध्यात्मिक प्रगती चांगली झाल्यामुळे जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला कळेल, तर त्याचा आनंद घ्या. वळूया सिंह लग्नाकडे. सिंह लग्नाच्या अष्टम स्थानामध्ये ही युती होत आहे. आता अष्टम स्थान म्हणजे मृत्यूचं स्थान आणि सगळे ग्रह अष्टम स्थानात, त्याच्यामुळे संपलं असा विचार करू नका. अष्टम स्थान हे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे आणि या सगळ्या ग्रहांची दृष्टी तुमच्या धनस्थानावर आहे. हे धनस्थान, इथून आपण आपली संपत्ती पाहतो, आपलं कुटुंब पाहतो, आपली वाणी पाहतो आणि या स्थानाला गुरुमंगळ सुद्धा पाहत आहे. मंगळ सिंह लग्नाचा योगकारक ग्रह आहे. हे तुमच्या सेल्फ रिस्पेक्टचं सुद्धा स्थान आहे. त्याच्यामुळे साहजिकच या सगळ्या ग्रहांमुळे तुमच्या आचारात, विचारात आणि बोलण्यामध्ये चांगला फरक होईल. तुमच्या वाणीमध्ये, संवाद साधण्यामध्ये चांगले बदल होतील. अष्टम स्थानावरून अचानक घडणाऱ्या घटना पाहतात. त्यामुळे क्वचित जर तुमच्या मूळ कुंडलीत सुद्धा तशी ग्रहस्थिती असेल तर एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये एखादी दुःखद घटना घडू शकते आणि त्यामुळे काही काळ तुम्ही दुःखी होऊ शकता. त्याचबरोबर अष्टम स्थानामधून रिसर्च पाहतात, धनस्थानावरून फायनान्स बघतात. त्याच्यामुळे जे लोक फायनान्समध्ये आहेत, रिसर्च करतायत, मेडिकल फील्डमध्ये आहेत, फायनान्शियल कंपन्यांशी रिलेटेड आहेत किंवा PhD करतायत, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी किंवा ऑकल्ट सायन्समध्ये आहेत, त्यांना मोठा ब्रेक बसण्याची शक्यता आहे. तर घाबरून जाऊ नका. याचा पॉझिटिव्ह अस्पेक्ट काय, तर तुम्हाला यामध्ये अजून काम करायचंय, अजून संशोधन करायचंय आणि यामुळे तुमचं संशोधन, तुमचा अभ्यास अजून चांगला होईल. तर ही संधी आहे असं समजा. घाबरून जाण्याचं कारण नाहीये. मग याच्यासाठी करायचंय काय, तर आपलं काम प्रामाणिकपणे करा किंवा आपलं काम बरं आणि आपण भलं याप्रमाणे राहा. पण त्याच वेळी तुम्हाला या कामामध्ये अजून एफर्ट्स घ्यायचे, संशोधन करायचंय, काय केल्यामुळे या गोष्टी छान होतील इकडे लक्ष द्यायचंय आणि मग त्याच्यामुळे तुमचं हे काम नंतर चांगलं होईल. याचबरोबर या सगळ्या ग्रहांची दृष्टी द्वितीय स्थानावर, वाणीच्या स्थानावर आहे. यामुळे साहजिकच तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवायचा आहे. मंगळाची सुद्धा, गुरुची सुद्धा या द्वितीय स्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे आपण काय बोलतोय आणि आपण असं बोलल्याने काय परिणाम होणार आहेत याचा आधी विचार करा आणि मगच बोला. आता आपली वाणी म्हणजे सरस्वती. मग साहजिकच तुम्हाला या काळामध्ये सरस्वती देवीची उपासना करायची आहे. सरस्वती देवीचा या कुंदेंदू तुषार हार धवला हा मंत्र तुम्ही नेहमी म्हणायचा आहे किंवा ओम ह्रीम कामिनी स्वाहा हा जप तुम्ही करायचा आहे. अष्टम हे दुस्थान आहे. तिथे राहू चांगली फळं देतो. तिथे शुक्र उच्चीचा आहे. इथून पाताळ पाहतात. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही ज्या ज्या विषयांचा सखोल अभ्यास कराल तो तुमचा अभ्यास चांगला होईल. एकंदरीत काय, सिंह लग्नाच्या लोकांनी वाणीवर नियंत्रण ठेवायचंय. आपलं जे प्रोफेशन आहे त्याच्यात अधिक संशोधन करायचंय किंवा आपलं काम अधिक चांगल्या रीतीने कसं होईल हे पाहायचं आहे. सरस्वती देवीची उपासना करायची आहे आणि अर्थात
दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करायचा आहे। आता हे फक्त त्या दिवसापुरतं मर्यादित नाहीये, हे मी सगळ्या राशींना सांगते की जोपर्यंत राहू तिथे आहे तोपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे, म्हणजे किमान अजून 4-5 महिने। यामुळे तुमच्या करिअर संबंधात जर तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर अवश्य ज्योतिषाकडून मार्गदर्शन घ्या। वळूया कन्या लग्नाकडे। सप्तम स्थानात सगळे ग्रह एकत्र येणार आहेत आणि या सगळ्यांची दृष्टी लग्नस्थानावर असणार आहे। याबरोबर मंगळ आणि गुरुची दृष्टी सुद्धा लग्नस्थानावर असणार आहे। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ग्रहयोग आहे हा। तुमचा ॲटिट्यूड, तुमचं नशीब, तुमची संपत्ती, तुमचं पार्टनरशिप या सगळ्यामध्ये मोठा बदल होणार आहे। तुमचा नातेसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल। राहू तुम्हाला कायदेशीर पार्टनरशिपमध्ये तसंच तुमच्या वैयक्तिक पार्टनरशिपमध्ये चांगला फायदा देईल। भाग्य सप्तमा, सप्तमेश भाग्यात, सप्तमामध्ये उच्चीचा शुक्र। तुम्हाला जर एखाद्या पार्टनरची गरज असेल, व्यवसायासाठी पार्टनर हवा असेल तर तो चांगला पार्टनर या काळामध्ये मिळेल। तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा चांगला पार्टनर मिळेल। किंवा तुमचे तुमच्या पार्टनर सोबत काही वाद आहेत, गैरसमज आहेत, तर हा काळ ते गैरसमज दूर करण्याचा अत्यंत चांगला काळ आहे। या काळात तुम्ही तुमचे गैरसमज दूर करून पुन्हा एकत्र येऊ शकता। म्हणजेच तुमच्या पार्टनरशिपमध्ये काही खटास असेल, काही कुरबुरी असतील तर ती पार्टनरशिप इम्प्रूव्ह करण्याचा हा काळ आहे। धनस्थान, पंचम स्थान, षष्ठ स्थान, भाग्यस्थान, लाभस्थान या सगळ्याचे अधिपती सप्तमात आहेत। त्यामुळे तुम्हाला स्पेक्युलेटिव्ह मधून सुद्धा चांगलं धन मिळेल। अर्थात त्याच्यासाठी डोकं शांत असणं आवश्यक आहे। या काळात तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकता। तुम्हाला युनिव्हर्सकडून ब्लेसिंग्स मिळतील। तर जसं तुम्ही तुमच्या पार्टनरशिप बद्दल विचार करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे स्वतःमध्ये खूप बदल करायचा आहे। आपला ॲटिट्यूड बदलायचा आहे, आपलं व्यक्तिमत्व बदलून टाकायचं आहे आणि त्याच्यासाठी हा चांगला काळ आहे। या काळात तुम्ही श्री महालक्ष्मी देवीचा मंत्र अवश्य म्हणा। दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा। कोणत्याही प्रकाराने श्री दुर्गा देवी, श्री महालक्ष्मी, त्याचप्रमाणे श्री सरस्वती या तिन्ही देवतांची आराधना, उपासना सगळ्यांसाठी या काळात लाभदायक ठरणार आहे। आत्तापर्यंत हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लोकांना ही माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य फॉरवर्ड करा। आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। तुम्हाला जर माझ्याकडून ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता। वळूया तुळ लग्नाकडे। तुळ लग्नाच्या षष्ठ स्थानामध्ये ही युती होत आहे आणि सगळे ग्रह व्ययस्थानाला पाहत आहेत, दोन्ही त्रिकस्थान। षष्ठामधून आपण रोग, ऋण, रिपू या गोष्टी पाहतो, भांडण बघतो। हे आपलं वर्कप्लेस आहे, हे कोर्ट केसचं सुद्धा स्थान आहे। जर तुमच्यावर एखादा खटला चालू असेल, तुमची एखादी केस चालू असेल तर या काळात तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल, पण शक्यतो कोर्ट केस होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। षष्ठ स्थान हे आजाराचं स्थान आहे। सगळे ग्रह या ठिकाणी सगळे व्ययावर दृष्टी टाकतायत। यामुळे खरं तर तुम्ही आजारी पडून हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊ शकता, परंतु उच्चीचा शुक्र आणि पॉवरफुल राहू हे तुम्हाला यावेळी मदत करतील। हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंतची परिस्थिती येणार नाही। पण तुमच्या कुंडलीतील
ग्रहस्थिती जर तशी असेल तर काही आजार तुम्हाला होऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं रुटीन नीट ठेवा. दिनचर्या आणि खाणं हे नीट असलं म्हणजे कुठल्याही प्रकारचे आजार तुम्हाला होणार नाहीत, किंवा झालेच तर ते लवकर बरे होतील. तुम्हाला एखादा जुनाट आजार असेल, त्याचा त्रास तुम्हाला नेहमीच होतोय, तर या काळात तुम्हाला त्यातून काहीतरी चांगला औषधोपचार होऊन बरं वाटायला लागेल. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त आपली दिनचर्या नीट ठेवायचे आणि काही आजार झालाच तर डॉक्टरांचं औषध वेळेवर घ्यायचंय. काही जणांना सध्या कामाच्या ठिकाणी खूप टॉक्सिक एन्व्हायरमेंट आहे, वातावरण अजिबात चांगलं नाहीये. तर यानंतर ते हळूहळू निवळायला लागेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी हळूहळू तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मन रमेल, तिथे काम करायची इच्छा होईल. मी जसं मगाशी सांगितलंय की तुम्हाला तुमची दिनचर्या सांभाळायची, तर या काळात तुम्हाला इच्छाच होईल की अरे आपण करतोय काय, आपण काय खातोय, आपण काय व्यायाम करतोय, आपलं वजन किती वाढलंय, किंवा आपल्याला हा त्रास का होतोय. तर स्वतःहून तुम्हाला ही इच्छा होईल आणि तुम्ही इच्छा झाली किंवा लगेचच ही दिनचर्या बदलायला सुरुवात करा. योग्य आहार विहार व्यायाम असणं आवश्यक आहे. याची काळजी तूळ लग्नाच्या लोकांनी नक्की घ्यायची आहे. तुम्हाला जर काही चुकीच्या सवयी असतील तर त्या या काळात बंद करण्याकडे तुमचा कल राहील. म्हणजे या काळात या सवयी सुद्धा तुम्ही संपवून टाकायच्या आहेत. आणि त्याची सुरुवात म्हणजे अशा लोकांच्या संपर्कात तुम्ही जास्त राहू नका. अर्थात हे सगळ्या लोकांसाठी नाहीये, ज्यांना या सवयी आहेत त्यांच्यासाठी मी सांगते. या काळात तुम्हाला अशा प्रकारची लोक भेटू शकतात की तुम्हाला हा त्रास होतोय ना, मग आपण अशी पूजा करूया, याच्यासाठी इतके पैसे खर्च होतील आणि मग तुम्हाला बरं वाटेल. तर अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका. सगळे ग्रह व्यवस्थानाला पाहत आहेत, त्यामुळे काही दिवस तुम्हाला रात्रीची झोप नीट लागणार नाही. हे मोक्षाचं स्थान आहे. तुम्ही आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायचं स्थान आहे. तर अशा वेळी लक्ष्मी देवीचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा. चैत्र नवरात्र आहे त्यामुळे रामाचं नामस्मरण करा. म्हणजे तुम्हाला हळूहळू शांत झोप लागायला लागेल. कारण केतू आहे 12व्या स्थानी, त्याच्यामुळे आपोआपच तो तुम्हाला अध्यात्म मार्गाकडे नेणार आहे. त्यामुळे झोप आली नाही तरी शांत डोळे मिटा, मेडिटेशन करा. आणि उपासना कोणती करायची आहे तर अर्थातच दुर्गा सप्तशती वाचायची आहे किंवा नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे. तर नवार्ण मंत्र कोणता तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे हा नवार्ण मंत्र आहे. हा जप तुम्ही ग्रहण काळात अवश्य करायचा आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा करायचा आहे. वळूया वृश्चिक लग्नाकडे. वृश्चिक लग्नाच्या पंचम स्थानामध्ये ही युती होत आहे आणि या सगळ्या ग्रहांची दृष्टी लाभस्थानावर आहे. पंचम स्थान संततीचं स्थान आहे, शिक्षणाचं स्थान आहे, लव्ह लाईफचं स्थान आहे, मंत्राचं स्थान आहे आणि त्याचबरोबर आपल्या संततीचं सुद्धा स्थान आहे. तुम्हाला जर एकटं एकटं वाटत असेल, लोनली फिलिंग असेल, कुणाशी तरी बोलावंसं वाटत असेल, आपल्या काही गोष्टी दुसऱ्याशी शेअर कराव्याशा वाटत असतील तर अवश्य करा. अशी एखादी मित्रमैत्रीण किंवा लव्ह पार्टनर सुद्धा तुम्हाला या काळात मिळू शकतो. त्याचप्रमाणे ज्यांचं लग्न झालंय परंतु अजून संतती झालेली नाहीये आणि ज्यांना संततीची इच्छा आहे अशांनी या काळामध्ये अवश्य प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल. हे सगळे ग्रह लाभस्थानाला पाहतायत, त्याच्यामुळे तुम्ही आपलं सोशल सर्कल वाढवायचं आहे. तुम्ही मागे राहू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टी दडवून ठेवायची किंवा उगाच सगळ्यांकडे एक्सप्रेस करायची सवय नसते. तर एक्स्ट्रोव्हर्ट व्हा, बोलतं व्हा आणि त्याच्यामुळे तुमच्या मनातला गोंधळ नक्की संपेल. तुम्ही काही काम करताय आणि त्याच्यात तुम्हाला अडचणी येतील तर तुम्ही कुणाकडे पाहाल तर आपली संतती म्हणजे आपली मुलगा मुलगी किंवा आपला पार्टनर ह्यांना नक्की विचारा. त्यांच्याकडून तुम्हाला नक्की मदत मिळेल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.
राहू पंचमात आहे आणि तो बलवान आहे. पंचम स्थान क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे, नेम फेमचं स्थान आहे. त्यामुळे तुम्ही जर कलाकार असाल तर तुमच्या बाबत एखादी चांगली घटना नक्की घडेल. तुम्ही त्या क्षेत्रात आहात तर त्या लोकांच्या संपर्कात या, म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला नक्की काम मिळेल. अर्थात हेच की तुमच्या मूळ कुंडलीमध्ये असे ग्रह असायला हवेत, नाहीतर तुमची कलाकाराची पत्रिकाच नाहीये आणि मग तुमच्यामध्ये हे कलेसंबंधी एखादं चांगलं काहीतरी कसं घडेल. तर आपली स्वतःची कुंडली आवश्यक असते, हे लक्षात ठेवा. हे स्पेक्युलेटिव्ह इन्कमचं स्थान आहे. सगळे ग्रह या स्थानात आहेत आणि ते लाभस्थानाला पाहतायत. त्यामुळे तुम्हाला यातून इन्कम होऊ शकतं, पण जी इन्व्हेस्टमेंट कराल ती शांत डोक्याने करा, घाईघाईने किंवा जास्त हाव धरून करू नका. एकंदरीत तुम्ही सोशल असायला हवं, एक्सप्रेसिव्ह असायला हवं आणि त्याच्यामुळे तुमची कामं नक्की होणार आहेत. हे मंत्रस्थान आहे. मग या काळात तुम्ही कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, तर अर्थात दुर्गा देवीचा ओम दुम दुर्गायै नमः, नवार्ण मंत्राचा, दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करायचा आहे. त्याचप्रमाणे ज्यांना मुली आहेत किंवा कोणत्याही कुमारिकेचं जी 7 वर्षाच्या आतली आहे तिचं पूजन तुम्ही करायचं आहे, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि हो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर मुली असतील तर त्यांच्याशी तुम्ही छान वागायचं आहे. वळूया धनुलग्नाकडे. धनुलग्नाच्या चतुर्थ स्थानामध्ये ही युती होत आहे आणि या सगळ्यांची आणि त्याच्याच बरोबर मंगळ आणि गुरुची दृष्टी सुद्धा दशम स्थानावर आहे. हे तुमचं सुखस्थान आहे, तुमच्या घराचं स्थान आहे. या काळात तुम्ही काय पाहायचंय, तर आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याशी तुम्ही चांगले संबंध ठेवायचे आहेत, त्यांच्याशी तुम्ही सामंजस्याने वागायचं आहे. त्याचबरोबर फॅमिली व्यतिरिक्त जे लोक आहेत, म्हणजे तुमच्या नेहमी जवळ असणाऱ्या व्यक्ती, ज्या व्यक्ती नेहमी तुमच्या पाठीशी उभ्या असतात, अशा सगळ्यांसोबत तुम्ही आनंदाने राहायचं आहे. त्यांच्यासोबत चर्चा करायच्या आहेत आणि अशा लोकांपैकी खरंच आपल्याला कोण मदत करतंय, कारण आपल्यासोबत किंवा आपल्या संपर्कात बऱ्याच व्यक्ती असतात. तर या काळामध्ये आपल्या सोबत राहणारं, आपल्या पाठीशी राहणारं कोण आहे हे तुम्हाला कळेल. जसं बाहेरच्या व्यक्तींविषयी तसंच ब्लड रिलेशनमध्ये सुद्धा तुमच्या घरातल्या व्यक्तींसोबत जर तुमचे काही वाद असतील तर ते आता संपुष्टात येतील. घराच्या ठिकाणी सुखस्थानी ही युती आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे असं वाटेल. मग तुम्ही स्त्री पुरुष कोणीही असा, तुम्हाला असं मनात येईल की आपल्याला सगळ्यांचं करायचंय आणि असं केल्याने तोटा काहीच होणार नाही, फायदाच होईल. कारण सुखाच्या स्थानी उच्चीचा शुक्र आहे आणि तो वक्री आहे. त्याच्यामुळे तो पुढे जाणार नाहीये, तो तिथेच राहणार आहे आणि त्याच्यामुळे या स्थानाचं तो संरक्षण करणार आहे. या काळात तुमच्या वारसा हक्काच्या संपत्तीबद्दल जर काही वाद असतील तर ते संपुष्टात येतील किंवा तुमच्या घराण्यातील लोकांशी तुमचे जर काही वाद असतील, संबंध बिघडले असतील तर ते सुधारतील. दशम स्थानावर सगळ्या ग्रहांची दृष्टी आहे. त्याच्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये वातावरण चांगलं ठेवा. तुमची प्रोफाईल अपडेट करा. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जॉब शोधू शकता, म्हणजे जॉब स्विच करू शकता, मात्र सावधपणाने. तुम्ही जर मोठ्या पोस्टवर असाल तर थोडासा इगो येतो, तो इगो ठेवू नका. ऑफिसमध्ये सुद्धा थोडं स्पिरिच्युअल वातावरण असू दे. स्पिरिच्युअल म्हणजे काय, इगो नको. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवा किंवा आपल्या हाताखाली जे लोक काम करतायत त्यांच्यासोबत थोडं काइंडली, दयाळूपणे वागा, थोडी सहानुभूती ठेवा आणि याचा तुम्हाला पुढे नक्की फायदा होईल. कारण हेच सगळे मेंबर्स पुढे तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करणार आहेत. धनुलग्नाच्या लोकांनी लक्षात ठेवायचंय की आपल्याला राहूला कंट्रोल करायचंय. राहूला जर कंट्रोल नाही केलं तर अप्स अँड डाऊन्स होतील. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा अडचणी येऊ शकतात. मग या राहूला कंट्रोल काय करायचंय किंवा तुमच्या कुंडलीतील राहूची स्थिती जर चांगली नसेल तर उपाय काय करायचा आहे, तर मी मगाशी सांगितलं तसं
की राहू दुर्गादेवीचा भक्त आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे दुर्गादेवीची भक्ती तुम्हाला करायची आहे. नवार्ण मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे, दुर्गा सप्तशती तुम्ही पाठ करायचा आहे. आणि या सगळ्यामुळे राहू कंट्रोलमध्ये येईल किंवा राहूचा त्रास तुम्हाला होणार नाही. राहू भ्रम आहे, कुठल्याही भ्रमात राहू नका किंवा कुठल्याही ऐहिक कारणांमुळे फसून जाऊ नका. महत्वाचे काही निर्णय घ्यायचे असतील तर चांगल्या ज्योतिषाला तुमची कुंडली अवश्य दाखवा आणि सल्ला घ्या. वळूया मकर लग्नाकडे. मकर लग्नाच्या तृतीय स्थानामध्ये ही युती होत आहे आणि या सगळ्या ग्रहांची तसेच मंगळ आणि गुरुची दृष्टी भाग्यस्थानावर पडत आहे. हे कम्युनिकेशनचं स्थान आहे, त्याच्यामुळे आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवा. लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधा, म्हणजे मिसकम्युनिकेशनच्या ऐवजी आपल्या बोलण्यातून आपलं काम कसं होईल किंवा माणसं कशी जोडली जातील आणि त्याचा आपल्या व्यवसायात कसा फायदा होईल याचा विचार तुम्ही करायचा आहे. हे छंदाचं स्थान आहे. तुमच्याकडे एखादा चांगला छंद आहे आणि अशा छंदाचं जर व्यवसायात रूपांतर करता येत असेल तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्याचा खूप फायदा तुम्हाला होईल. म्हणजे हा छंदच तुमच्या एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात ठरू शकते. हे लहान भावंडाचं स्थान आहे, तर यांच्यासोबत सुद्धा संबंध चांगले ठेवा, त्याच्याशी सुद्धा सल्लामसलत करा. हे छोट्या प्रवासाचं स्थान आहे. कदाचित तुम्हाला छोटे मोठे प्रवास करावे लागतील, तर ते आनंदाने करा आणि त्या प्रवासातून सुद्धा तुम्ही काहीतरी नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधू शकता. म्हणजे तुम्ही छंद तुमचा असू दे, तुम्ही प्रवास करायला जा, पण त्याचा उपयोग तुम्हाला काहीतरी नवीन मिळण्याकडे असेल, इकडे लक्ष द्या. हे तुमच्या मेहनतीचं स्थान आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा, त्याच्यासाठी हिंमत दाखवा, त्याच्यासाठी वेळ द्या, लोकांशी बोला, मेहनत करा, म्हणजे एखादी नवीन सुरुवात तुम्ही नक्की करू शकता. तुमच्या धाकट्या भावंडासोबत काही विपरीत घडत असेल किंवा त्याच्या काही अडचणी असतील तर त्याच्याशी बोला, त्याच्याशी सल्लामसलत करा आणि त्याचा प्रॉब्लेम दूर करायला मदत करा. तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान, करेजचं स्थान. इथे राहू आहे, त्यामुळे या काळात तुम्ही नक्की काहीतरी कार्य करा. आणि या काळात म्हणजे फक्त याच दिवशी नाही, त्याच्या पुढेही राहू बरेच दिवस तिथे आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी सुरुवात नक्की करा. आत्ता नाही तर मग कधीच नाही. म्हणजे तुम्हाला जर कम्फर्ट झोनमध्ये यायचंय तर त्याच्यासाठी आत्ताच प्रयत्न करा, नवीन काहीतरी सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल. यासाठी तुम्ही डोळे मिटा, शांत राहा आणि मग विचार करा की मी कुठल्याच गोष्टीला अजून का सुरुवात केली नाहीये किंवा माझं या गोष्ट करण्यामध्ये काय चुकलंय आणि मला आत्ता काय करायला हवंय, कोणती ऍक्शन घ्यायला हवे, हा विचार करा आणि कामाला लागा. कारण या सगळ्या ग्रहांची दृष्टी नवम स्थानावर आहे, जे भाग्यस्थान आहे. त्यामुळे नशीब तुम्हाला साथ देणार आहे, तर काहीतरी चांगलंच घडेल असा विचार करा आणि कृती करा. हे धर्माचं सुद्धा स्थान आहे. कदाचित तुम्ही विचार कराल की या अध्यात्म मार्गामध्ये मी जे काही करतोय ते चुकीचं करतोय आणि मला आता ते बरोबर करायचंय. तर ते चूक आहे का बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि तुम्हाला काय करायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळेल. मग त्याप्रमाणे तुम्ही वागा आणि आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्या. बसून वेळ वाया घालवू नका. या काळामध्ये मकर लग्नाच्या लोकांनी दुर्गादेवीची उपासना करायची आहे, देवी सप्तशतीचा पाठ करायचा आहे किंवा नवार्ण मंत्राचा किंवा दुर्गादेवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे. वळूया कुंभ लग्नाकडे. कुंभ लग्नाच्या द्वितीय स्थानामध्ये सगळे ग्रह एकत्र येत आहेत आणि या सगळ्या ग्रहांची अष्टम स्थानावर दृष्टी आहे. द्वितीय स्थान धनाचं स्थान आहे, वाणीचं स्थान आहे आणि इथे भाग्य शुक्र उच्चीचा आहे. त्याच्यामुळे कुंभ लग्नाच्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे धनलाभ होतील. कुंभ लग्नाचा चंद्र षष्ठेश
आणि रवी सप्तमेश आहे. हे दोन्ही ग्रह वाणीच्या ठिकाणी म्हणजे द्वितीय स्थानात राहू बरोबर एकत्र आहे. त्याचबरोबर चंद्रासोबत शनी सुद्धा आहे. त्यामुळे कधी कधी तुम्ही भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जाल. तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची सतत चिंता रागून राहिलेली आहे. तुम्ही तणावाखाली आहात. त्याच्यामुळे साहजिकच या तणावाच्या किंवा या भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जाऊ नका. बोलण्यापूर्वी विचार नक्की करा. कदाचित तुम्हाला फायनान्शियल स्ट्रगल करावा लागतोय आणि त्याच्यामुळे चिंता लागून राहिली. तर हे सगळे ग्रह धनस्थानात असल्यामुळे फायनान्शियल स्ट्रगल तुमचा हळूहळू कमी होईल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग ओपन होतील आणि मग उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग शोधायचा आहे किंवा नवीन नोकरी करायची, तर त्याच्यासाठी प्रयत्न कोणाला करावे लागतील, तर तुमचे तुम्हालाच करायचे. त्यामुळे उगाच विचार करत बसू नका किंवा भावनेपोटी काहीतरी चुकीचं बोलू सुद्धा नका. त्याच्यापेक्षा कृती करा. आपल्याला पैसे कसे मिळतील किंवा मला काय करायला पाहिजे हा विचार करा आणि त्यानुसार कामाला लागा. बघा, सगळे जवळजवळ 8 स्थानांचे अधिपती धनस्थानात आहे. म्हणजे तुम्हाला या धनाविषयी, या संपत्तीविषयी विचार करायचा आहे. म्हणजे पैसा कोणत्या मार्गाने येऊ शकतो, कसा येऊ शकतो, अर्थात चांगल्या मार्गाने, आणि त्याच्यासाठी मला काय करायचंय हा विचार या काळात तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण राहू सुद्धा तिथे आहे. तो बलवान आहे आणि तो मटेरियल प्लॅनेट आहे. फक्त एक लक्षात घ्या की हा विचार करताना चुकीचा मार्ग पैसे मिळवण्यासाठी आपल्याला अवलंबायचा नाहीये. हे सगळे ग्रह अष्टम स्थानावर दृष्टी टाकतात, जिथून आपण पैतृक संपत्ती किंवा वारसा हक्काने मिळणारे धन पाहतो. तर हा वारसा हक्काचा पैसा किंवा तो हक्क मिळण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आता दूर होतील. किंवा एखाद्या इन्शुरन्सचे, त्या क्लेमचे पैसे जर तुमचे अडकले असतील तर ते सुद्धा आता मिळतील. त्याच्यामुळे तिकडेही लक्ष द्या. बघा, कधी कधी असं होतं की आपण म्हणतो मला वारसा हक्काचं धन मिळेल, पण क्वचित असं सुद्धा होऊ शकतं की घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती जाते आणि मग आपल्याला ते धन मिळतं. तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती जर त्याप्रमाणे असेल तर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या बाबत काहीतरी चुकीची घटना घडू शकते. ती घडेलच असं नाही, कारण त्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये तसे योग असणं अत्यंत महत्वाचं आहे. हे कायम लक्षात ठेवा. मग या काळात तुम्ही उपासना कोणती करायची, तर अर्थात लक्ष्मी देवीची. सप्तशतीचा पाठ करायचा आहे. लक्ष्मी देवीचा कोणताही मंत्र करायचा आहे. पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचंय. ओम विष्णुप्रिया लक्ष्मी नमः हा जप करायचा आहे. एकंदरीत श्री लक्ष्मी देवीची उपासना या काळात तुम्ही करायची आहे. आत्तापर्यंत मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. वळूया शेवटचं लग्न, मीन लग्न. या मीन लग्नातच या सगळ्या ग्रहांची युती होणार आहे आणि या सगळ्या ग्रहांची, तसेच याच्याबरोबर मंगळ आणि गुरुची दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर असणार आहे. आता लग्नात ग्रह, लग्नाचा श्लोक काय, शरीरवर्णाकृती लक्षणाने, म्हणजे काय, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची शरीरयष्टी, तुमचं यश, हे सगळं या स्थानावरून पाहिलं जातं. मग या काळात तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व चांगलं करण्याकडे पाहायचं आहे. तुमची शरीरयष्टी चांगली कशी बनेल याच्याकडे लक्ष द्यायचंय. लग्नामध्ये बलवान कोण आहे सध्या, तर राहू आणि शुक्र. कारण राहूने बाकी सगळ्या ग्रहांना पीडित केलंय. रवीमुळे काही ग्रह अस्तंगत आहेत, पण लग्नातला शुक्र उच्चीचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फिजिकॅलिटीवर एफर्ट्स घ्यायचे आणि ही फिजिकॅलिटी म्हणजेच तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा तुम्हाला चांगलं बनवायचं आहे. या सगळ्या ग्रहांची दृष्टी सप्तम स्थानावर पडणार आहे. त्यामुळे तुमच्या संपर्कात असलेल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर या सगळ्या
चा प्रभाव पडणार आहे। हे पार्टनरशिपचं स्थान आहे, म्हणजे व्यवसायातील पार्टनरशिप तसेच आपली पर्सनल पार्टनरशिप सुद्धा। इथे जर काही कुरबुरी असतील तर ते आता निवळायला लागतील, काही गैरसमज असतील तर ते दूर कसे होतील याच्याकडे तुम्ही पाहायचंय, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। तुम्हाला या काळात जोडीदाराच्या काय चुका आहेत ते कळेल, म्हणजे ते आपल्याला कायमच कळत असतं, रादर आपण त्याचाच विचार करत असतो। पण आपल्या काय चुका झालेत हे तुम्हाला या काळात कळेल। आपल्या पार्टनर सोबत, म्हणजे दोन्ही व्यावसायिक पार्टनर आणि आपला पर्सनल पार्टनर म्हणजे आपला जोडीदार, यांच्याशी वागताना आपण काय चुकलोय ते तुम्हाला या काळात कळेल। मग तुम्ही काय करायचंय, तर अर्थात या चुका सुधारायच्या आहेत। थोडक्यात काय, तर या ग्रहस्थितीचा उपयोग तुम्ही तुमची शरीरयष्टी, तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पार्टनरशिप, तुमचं करिअर हे सुधारण्यासाठी करून घ्यायचं आहे। मग याच्यासाठी काय करायचंय, तर समोरच्याची चूक झाली तर त्याला गोड शब्दात समजावून सांगा आणि ती चूक सुधारायला सांगा। आणि तुमच्याकडून चूक झाली तर ती चूक सुधारा आणि माझी चूक झाली हे मान्य करा। आपोआपच त्याच्यामुळे सगळे नातेसंबंध सुधारतील आणि तुमच्या व्यवसायात सुद्धा त्याच्यामुळे प्रगती होईल। आता हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान आहे, त्याच्यामुळे काही जण जर अजूनपर्यंत अविवाहित असतील तर त्यांचा या काळात लग्न ठरेल। जर तुम्ही कंटाळून गेले असाल तरी पुन्हा प्रयत्न करा। तुमच्या कुंडलीतली ग्रहस्थिती जर योग्य असेल, चांगली असेल, फेवरेबल असेल तर या काळात तुमचं लग्न नक्की ठरेल। किंवा काही जणांचा सध्या कॉन्फिडन्स गेलाय, एकटं वाटतंय, सध्या तुम्ही खूप असे डिस्टर्ब आहात, मीन राशीची लोक सध्या डिस्टर्बच आहेत। मग अशांनी काय करायचंय, थोडी आध्यात्मिक प्रगती करायची, आपलं व्यक्तिमत्व सुधारायचंय, आपलं बोलणं सुधारायचंय, आपल्या चुका मान्य करायचेत आणि त्या सुधारायचेत सुद्धा। मेडिटेशन ही सध्या अत्यंत आवश्यक गोष्ट आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही मानसिक डिस्टर्ब आहात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला कॉन्फिडन्स जातो। पण सध्या ग्रहस्थिती चांगली आहे ना, सगळे ग्रह तुमच्या लग्नात आहेत, तर या ग्रहस्थितीचा फायदा करून घ्या। दुर्गा देवीचा जप करा, सरस्वतीचा जप करा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा आणि तुमचा कॉन्फिडन्स परत मिळवा। आणि याच्यामुळे तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि तुम्हीही त्यांना सपोर्ट करा, त्यामुळे सगळं चांगलं होईल। कोणत्याही प्रकारे दुर्गा देवीची उपासना अवश्य करा। तर अशा प्रकारे ही षडग्रह युती, ही ग्रहस्थिती वाईटच आहे असं समजू नका। ह्या युतीचा राजकारणावर किंवा जनमानसावर, वातावरणावर किंवा जागतिक घडामोडीवर, शेअर मार्केटवर काही ऍडव्हर्स इफेक्ट होणारच आहे, तो होणारच आहे। पण त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपण आपल्यात बदल करायचा आहे। ज्या गोष्टी घडणार आहेत त्या आपण टाळू शकत नाही आहोत आणि पर्सनली आपण सगळे त्याच्याशी संबंधित नाही आहोत। मग त्याच्यावर विचार करण्यापेक्षा आपण आपली प्रगती साधून घेऊया आणि या ग्रहस्थितीचा पॉझिटिव्हली विचार करूया, पॉझिटिव्ह ऍस्पेक्टने याच्याकडे पाहूया। आणि मग याच्यासाठी उपासना आपल्याला श्री दुर्गा देवीची करायची आहे। पुन्हा एकदा माहिती आवडली असेल आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला माझ्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही आपली अपॉइंटमेंट निश्चित करू शकता। तर हे सगळे ग्रह आणि सगळ्या देवता, स्पेशली दुर्गा देवी, श्री महालक्ष्मी, महासरस्वती यांना वंदन करूया। तसेच या सगळ्या ग्रहांचे आणि श्री दुर्गा माताचे आशीर्वाद आपल्या डोक्यावर अखंड राहू देत, हीच
त्या नवग्रहांच्या तसेच दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. शुभम भवतु.